एकदम फ्रेश आपल्या अंगणातली ही अळूची पानं आहेत. तर आई सर्व आता एक एक करून कुटून घेते. हे बघा मस्त झालीत ना ही. हो मस्त आल्यात. इकडे ना आपण ह्या भांड्यामध्ये सर्व पाणी घालून थोडासा गरम करायला ठेवला होता. चूल सुद्धा मस्त पेटवलेली आहे. आई वरती ना आता ह्या सर्व अळूची पानं ठेवून देते. एकदम भारी दिसते ते बघा. ते आपल्या अळूवड्याने एकदम मस्त रेडी झालेले आहेत. हे बघा केवढ्या भारी दिसतात. सर्व फ्राय करून घेतलेले आहेत आणि लेयर्स बघा केवढे आलेले आहेत. एकदम भारी लेयर्स आले ना. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपण बनवणार आहोत अळूवड्या. एकदम साधी सोपी आणि नवीन पद्धत आहे. बिना रोल करता आज आपण अळूवड्या बनवणार आहोत. आणि खूप जणांना असे रोल करून बनवतात, पण कसे कधी कधी काय होतं त्यांचे रोल असे प्रॉपर बनत नाही, किंवा रोल बनल्याच्या नंतरला ना जेव्हा तेलात तळायला जातो तेव्हा पूर्ण अळूवड्या कुस्कुर होतात किंवा ते सर्व रोल सुटत जातात. पण ही एकदम नवीन पद्धत आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर अळूवड्या बनवल्या ना बिना रोल करता तर तुमच्या अळूवड्या एकदम कुरकुरीत आणि खमंग होतात. तर मंडळी आता ना आपण आपल्या अंगणात आलेलो आहोत. आईने इकडे ना टोपली आणि सुरी घेतलेली आहेत. इकडे अंगणामध्ये ना आपल्या भरपूर अशी अळूची पानं आहेत. दरवर्षी म्हणजे होतातच. आणि हे बघा ह्या साईडला सर्व लागवड केलेली आहे अळूच्या पानांची. हे बघा मस्त आले आता कवडी कवडी. हे इकडे भरपूर इकडे अळूची पानं आहेत. अर्धी आम्ही ना काढली पण होती. बघा या साईडला पण आहेत, तिकडे पुढे पण आहेत त्या साईडला. ते बघा एकदम फ्रेश आपल्या अंगणातली ही अळूची पानं आहेत. तर आई सर्व आता एक एक करून कुटून घेते. हे बघा मस्त झालीत ना ही. हो मस्त आल्यात. पावसाळ्याची ना चांगली पानं येतात. भरपूर पानं येतात पावसाळ्यामध्ये ना. जास्त करून ही म्हणजे यांची चांगली लागवड होते, ऑटोमॅटिक येत जातात. ही पण आपण लावली नव्हती, गेल्या वर्षीचे बिया होते सर्व ना. ते जे कांदे गेल्या वर्षीचे. ते खाली कांदे राहतात ना, ते ऑटोमॅटिक मग पुढच्या वर्षी ते सर्व अळूची पानं होत जातात. त्या साईडला पण तिकडची पानं चांगली मस्त मस्त आहेत. ही कशी जास्त टाइम इथे ठेवली ना मग ती खराब होत जातात. उन्हाने पण बघा इकडे पिवळी वगैरे पडतात. ती पण आई सर्वांना पानं काढून घेते. चांगली पानं कशी खायला बरी पडतात. किती लागतील? 7-8 तरी लागतील. नाही घेत, छोटी छोटी घेत आहे, कारण आपल्याला कशी दुसरी पद्धतीने दाखवायची आता अळूवड्या. तर लहान पानं घेईल ना तर बरं पडेल आपल्याला. हे बघा इकडे पण ना एकदम मस्त मस्त पानं आहेत. तर आईने आता काढलेली आहेत हातामध्ये. माझ्या टोपलीत अर्धी आहेत त्याच्यात ते. बस झाली एवढी. तर इकडे ना आपण सर्व अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आणि ही बघते आपले फ्रेश अंगणातली पानं आहेत. आणि खास आई आज तुम्हाला अळूवडी बनवून दाखवणार आहे, ती पण एकदम नवीन पद्धतीमध्ये ना. नवीन एकदम पद्धत, रोल न बनवता अशी साधी सोपी पद्धत आहे. म्हणजे काही जणांना कसं रोल बनवताना येत नाही आणि तळायला गेले ते म्हणजे कुस्कुर होतं त्यांचा, किंवा रोल पण असे ओपन होतात नंतर. ओपन होतात. मग त्याच्यापेक्षा ही साधी सोपी रेसिपी. कोण पण इझी बनवू शकतो ना. तर इकडे ना आपल्याला सर्व सामग्री लागणार आहे अळूवडी बनवण्यासाठी. तर याच्यामध्ये तू काय काय सर्व सामग्री घेतलंय? मी इथं गुळ आणि चिंचेचा पाणी घेतलेला आहे. भिजत ठेवले गुळ आणि चिंच. इथं आपल्याला थोडासा आला, 7-8 लसणीच्या पाकळ्या, 3 मिरच्या आहेत मोठ्या. इथे 2 वाटी बेसन आहे. अच्छा. इथे सफेद तीळ आहे. हे भाजून घेतलेस ना? हे भाजून घेतलेत. इथे जिरा आहे. हा जिरा सुद्धा आपल्याला लागणार आहे. तीळ आणि जिरा आपल्याला ना व्यवस्थित भाजून घ्यायचंय, म्हणजे एकदम छान म्हणजे भाजला ना हलकासा की कुरकुरीत होतात अळूवड्या पण. त्याच्यामध्ये पण तिळाचा क्रंची फ्लेवर येतो. तर आता आपल्याला सुरुवात करायची. आपल्याला पहिला ह्याचा कूट बनवायला लागेल ना. हे ना आपल्याला ह्याची पेस्ट बनवायची आहे, आला लसूणची, मिरचीची. तर इकडे ना आपण कुटणी घेतलेली आहे. कुटणीमध्ये आता ना सर्व एक गोष्टी घालून घेतोय. इकडे ना आई असे तुकडे करून घेते मिरच्यांचा. आहे बघा अशा प्रकारे. आपण ह्या 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर तिखट जास्त आवडत नसेल तर तुम्ही 2 किंवा 1 सुद्धा घेऊ शकता, किंवा जास्त कोणाला तिखट हवं असेल तर 4 किंवा तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता. तर ह्याच्यामध्ये बघा लसणी घालून घेतलेले आहेत. इकडे ना आई आता बघताय आल्याचे असे छोटे छोटे पीस करून घेते, म्हणजे आपल्याला कसं फोडणीमध्ये ना व्यवस्थित बारीक करायला जमतो. हे आपण मिक्सर मध्ये पण वाटले तरी चालेल ना? मिक्सर मध्ये पण चालेल. असे पण कुठले तरी मिक्सर मध्ये वाटले ना कुठले की थोडं जास्त लागतं, मध्ये बारीक चांगला होतं. थोडं असलं तर बारीक नाही होत. इकडे ना आपल्याला जे पान असतं ना त्याच्या खालचा देठ असतो ना तो अशा प्रकारे व्यवस्थित काढून घ्यायचंय. बघा पूर्ण पान सपाट करायचं आपल्याला. हे बघा देठ काढून झाल्याच्या नंतर ना आपल्याला अशा प्रकारे लाटणीने व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. या शिरा असतात ना जाड, त्यांना ना असा पातळ करायचा.
अडूवड्या बनवायला कशा बऱ्या पडतात. तर इकडे बघताय आता ना आपण सर्व मिश्रण बनवायला रेडी करतोय. हा आपण इकडे सर्व ठेचा बनवला होता मिरची, अद्रक आणि लसणाचा, तो याच्यामध्ये घालून घेतोय. व्यवस्थित ना मिश्रण रेडी करायचंय. इकडे गुड आणि चिंच पण आपण ठेवलं होतं थोडासा पाणी करण्यासाठी. मस्त मेल्ट झालेल्या बघताय दोन्ही गोष्टी वरून घालून घेतोय. याच्यामध्ये चिंच आणि गुड कंपल्सरी लागतात नाही. हो पाहिजे. हा तर हे इकडे सर्व जिरा आहे तो सर्वांना आपण चुरगडून घेतोय बघा अशा प्रकारे. स्मेल चांगला येतो. ठेचणीमध्ये बारीक करून टाकलं तरी चालेल. आता आम्ही असंच चुरगडून घेतोय. सर्व घातलेलं आहे. आणि इकडे आपले व्हाईट तीळ आहेत ते पण घालून घेतोय. ह्याच्या जागी तुम्ही काळे तीळ वापरले ना तरी चालेल. काही काही जणांच्या घरी म्हणजे नसतं अशी पांढरे तीळ, तर काळे तीळ घेतले तरी चालू शकतात. त्याला काही फरक नाही एवढा पडत. पण तीळ व्हाईट तीळ घेतलं ना आपले वड्या सर्व दिसायला एकदम छान दिसतात. इकडे ना आपण थोडासा तांदळाचं पीठ सुद्धा घेतलेला आहे, तो पण ह्याच्यामध्ये घालून घेतोय. आणि तांदळाच्या पिठाने मस्त होतात ना अडवड्या कुरकुरीत, चांगल्या कुरकुरीत. हा इकडे ना आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे. हा इकडे अर्धा चमच घरगुती मसाला घालून घेतोय म्हणजे लाल तिखट. याच्यामध्ये ना आपण मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत, त्याच्यामुळे अजून जास्त लाल तिखट घालण्याची गरज नाही, नाही तर आपल्या अडवड्या तिखट होतील. इकडे आईने ना हा तांब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. आपल्याला ना थोडा थोडा घालून व्यवस्थित मिक्स करायचे. अंदाजीने घालायचं, डायरेक्ट घालायचं नाही, कारण कसं नंतरला पातळ झाला तर परत घट्ट होऊ शकत नाही. त्याच्यामुळे नाही आपल्या अंदाजानुसार थोडा थोडा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे. आपलं मिश्रण कसं चिकट झाला पाहिजे ना, जेणेकरून पानं ऑटोमॅटिक चिटकतील. चक्कीचा पीठ असला ना तो बारीक एकदम असतो, डिमार्टचा पीठ आणि घरकंटीचा हे असतो भरभरीत, पण चालतो. भरभरीत पीठ असतं ते पण एकदम कुरकुरीत होतात अडवड्या. हा कसा पीठ चिकट झाला पाहिजे. असं चिकट झाला ना पानं पूर्ण चिटकून धरतात आणि त्याच्यामुळे आपल्या वड्या वगैरे सुटत नाही अशा. बघा आई आता व्यवस्थित मिक्स करून घेते. इकडे थोडंसं अजून आपल्याला पाणी लागणार आहे, कसं अंदाजानुसार आपल्याला पाणी घालायचं आहे. पुन्हा पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतोय. इकडे ना आता आपल्याला चूल सुद्धा पेटवायची आहे. तिकडे आपल्याला अडूवड्या कशा वाफत ठेवायचे त्याच्यासाठी हा गावचा भांडा आहे. ह्याच्यामध्ये जास्त करून ना आम्ही गावाला कोणते पण स्टीमवाले पदार्थ बनवतो आणि ह्याच्यामध्ये ही चाळण अशी रेडीमेड त्याच्यासोबतच असते. तर ह्याच्यामध्ये आपल्याला खास आता वड्या रेडी करायच्या. तर इकडे बघताय आपलं मिश्रण व्यवस्थित रेडी झालेलं आहे आणि इकडे ना चाळणीमध्ये आता सर्व एक एक करून पानाला लावत घेतोय आपण. अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. इथे कसं आपण चाळणीमध्येच डायरेक्ट पान घेतोय, त्याच्यामुळे कसं आपल्याला आकार व्यवस्थित आपल्याला असा फिरवता येईल. आपल्याला कसे रोल नाही बनवायचे, अशा चौकोनी वड्या करायच्या आहेत, त्याच्यामुळे आपण चाळणीमध्येच डायरेक्ट करतोय. बाहेर पण तुम्ही असं घेऊन करू शकता, पण नंतरला काय होणार की तो आकार आपल्याला असा उलटा सुलटा होईल. त्याच्यामुळे चाळणीच्या आकारात ना आपण बसवला की व्यवस्थित आपल्याला फोल्ड वगैरे करायला मिळेल. आपल्याला ना पीठ असा मीडियम लावायचा आहे, जास्त जाड नाही जास्त पातळ पण नाही. नंतर कसं जास्त पण पातळ केला ना आपल्याला कसं पानाचा फक्त पाना येतात आणि पानाचा स्वाद येतो, तसा नाही झाला पाहिजे. मीडियम लेवलचा आपल्याला असा सारण सर्व लावून घ्यायचं आहे. बघा कशा प्रकारे आई व्यवस्थित लावून घेते. इकडे ना आई आता बघा अशा प्रकारे फोल्ड करून घेते व्यवस्थित. चौकोनी आपला आला पाहिजे आकार. दोन्ही वरचे जे कोपरे होते ना ते अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे. तर इकडून ना वरतून पण थोडा थोडा आपण लावून घेतो अशा प्रकारे, म्हणजे पानं कशी आपली व्यवस्थित चिटकतील. अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचंय. इकडे बघते पूर्ण ना आपल्या पानाला लावून झालेला आहे. आता दुसऱ्या पाण्याच्या वरती घालून घेते. आपल्याला बघा एक उलटा एक सीधा अशा प्रकारे पानं लावायची. हा इकडे टोक आहे आणि दुसऱ्या पानाचं इकडे टोक आहे. अशा प्रकारे ना उलट सुलट आपल्याला पानं लावायची, म्हणजे कसा तो आपल्याला व्यवस्थित फोल्ड करता येतं. तर एकाच बाजूला पान ठेवला ना की व्यवस्थित त्याचा चौकोनी आकार येत नाही. ह्याला पण ना आई व्यवस्थित लावून घेते. आपण जवळपास किती पानं घेतलेली आहेत? 10 पानं घेतल्यात. 10 पानं घेतलेली आहेत. तर बघूया केवढी आपल्याला पानं लागणार आहेत. जशी लागतील तशा पद्धतीने आपण घेणार आहोत. आता पुन्हा पीठ सर्व लावून झाल्याच्या नंतर ना पानं आपल्याला व्यवस्थित ना सर्व बाजूने फोल्ड करून घ्यायचे आहे. ते बघा आईने सर्व आता पीठ लावून घेतलेलं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित पुन्हा फोल्ड करून घेते. जी सर्व टोकं आहेत ना ती व्यवस्थित फोल्ड करायचे आहेत, म्हणजे आपल्याला एक प्रकारे चौकोनी आकार त्याला द्यायचा आहे.
बघा ही सर्व पानं आपण अगोदर खालची सर्व फोल्ड करून घेतोय, म्हणजे वरती आपल्याला व्यवस्थित पान पुन्हा ठेवता येईल बघा. तर अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला पुन्हा टोकांना हा सारण सर्व रेडी करायचं आहे आणि ना व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे कसं एकमेकांना ते व्यवस्थित चिटकून राहील. आणि हा असा बघताय आपला मस्तपैकी चौकोनी आकार आलेला आहे बघा. बघा इकडे आता चौकोनी असा आकार आलेला आहे. पुढचा पान आपण घालून घेतो याच्यावरती. बघा आई ना अशा प्रकारे एक एक करून सर्व पानं लावून घेते आणि फुल इझी स्टेप आहे ना ही. अशीच आपण ना उलटी सुलटी पानं लावत जायचा आणि त्याला पीठ पण लावून घ्यायचं आणि चौकन तयार करत जायचं. एकदम इझी स्टेप आहे, कोणी सहज म्हणजे करू शकतो, जास्त काही अवघड नाही. आणि या सर्व गोष्टी आपल्या मिश्रणामध्ये आहेत, त्या सर्व आपल्या घरामध्ये इझी अवेलेबल असतात, जास्त तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. सर्व वस्तू तर आपल्या घरी असतातच या, फक्त पानं आपल्याला मार्केट मधून आणायला लागतील. हो बरोबर. तर इकडे बघता आपल्याला पानांना असा चौकोनी आकार देऊन झालेला आहे आणि आईनं वरती आता सर्व अशी चण्याच्या पिठाची लेअर बनवून घेत आहे. ही सर्व मिश्रणाचीच लेअर बनवते अशा प्रकारे, म्हणजे कशी ती पूर्ण पानं व्यवस्थित चिटकतील बघा. अशा प्रकारे पूर्ण बनल्याच्या नंतरला वरची अशी पातळ लेअर लावून घ्यायची चण्याच्या पिठाची सर्व बाजूने. इकडे बघताय पूर्ण आता वरती सारणाची लेअर बनवलेली आहे. वरतून अशा प्रकारे आपण सर्व तीळ घालून घेतोय. थोडेसे तीळ ना आपण ठेवले होते बघा, अजून पण लागणार आहे, सर्व आई घालून घेते अशा प्रकारे. हे थोडेसे ठेवायचे वरतून, म्हणजे कशी वरती आपण तळल्याच्या नंतर ना एकदम भारी असे दिसतात. आता इकडे ना आई अशा प्रकारे वरतून असं दाबून घेते, म्हणजे कसे आतमध्ये पिठामध्ये ते चिटकून राहतील. नाही तर कसे अशी अलगद ठेवले ना तर तळायला जाऊ ते ऑटोमॅटिक ते निघत जातं. असं थोडं आपल्याला दाबून व्यवस्थित त्यांना बसवून घ्यायचंय. तर इकडे ना आता आपली पूर्ण अशी आळूची पानं व्यवस्थित आकार देऊन झालेली आहे. इकडे ना आपण ह्या भांड्यामध्ये सर्व पाणी घालून थोडासा गरम करायला ठेवला होता. चूल सुद्धा मस्त पेटवलेली आहे. पाणी गरम झालंय ना, वाफ येत आहे बघा पाणी मस्त गरम झालेलं आहे. आई वरती ना आता ह्या सर्व अळूची पानं ठेवून देते. अशा प्रकारे आमच्या गावाला म्हणजे स्टीम करण्यासाठी असा भांडा असतो. आता इकडे ना आपण व्यवस्थित झाकण लावून ठेवलेलं आहे. आपल्याला 15 मिनिटं जवळपास यांना उकळत ठेवायचं आहे. तर इकडे ना 15 मिनिटं तर कम्प्लीट झालेले आहेत. आम्ही ओपन करून बघतोय. हे बघा एकदम मस्त ना आपला उकळून आता रेडी झालेलं आहे सर्व. भारी एकदम वाफा वगैरे येतात. थोडस ना थंड करायला ठेवायचंय. तर इकडे ना आता आपण सर्व अळूवड्या व्यवस्थित कटिंग करून घेतोय. हा बघा अशा प्रकारे ना आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहेत. आम्ही थोडस थंड करायला ठेवला होता आणि त्याच्यानंतरच कटिंग करून घेतोय, कारण असं डायरेक्ट आपण कापायला जाऊ ना तर त्याचा कसा शेप व्यवस्थित बिघडण्याची शक्यता असते. आणि आता बघा आई अशा प्रकारे कटिंग करून घेते. आणि बघा कटिंग करताना ना अजिबात सुरीला चिटकत वगैरे नाही आहेत. आपल्याला ना अशा प्रकारे चौकोनी आकारामध्ये कटिंग करून घ्यायचे आहेत. तर इकडे ना आता बघा एक लाईन पूर्ण अशी व्यवस्थित कटिंग करून झालेली आहे. आता व्यवस्थित ना दुसऱ्या साईडने पण आपण कटिंग करून घेतोय. हे बघा अशा प्रकारे चौरस आकार आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. आणि यात जर तुम्ही रोल करून कटिंग करायला जाल ना तर त्याचा ना असं भुसा व्हायला चालू होतो. त्याच्यामुळे हा बघा ही एकदम सोपी पद्धत आहे. ह्या पद्धतीने तुम्ही पण ट्राय करा, एकदम मस्त अळूवड्या होतील. हे बघा इकडे आईने ना आता पूर्ण सर्व कटिंग करून घेतलेले आहेत. आणि एक असे ओपन करून दाखव. हे बघा ओपन करून लेयर्स बघा कशा मस्त आपल्या अळूवड्यांना लेयर्स आलेले आहेत. आणि एकदम ना सर्व पानं एकमेकांना चिटकलेले आहेत आणि एकदम बघा भारी झालेले आहेत आपल्या अळूवड्या. तर ह्या रेडी आहेत. आता फक्त तळायचं आहे ना आपल्याला. आता तळून घेते. आणि एकदम सोपी पद्धत आहे ना, एकदम सोपी पद्धत आणि खायला पण मस्त पोट भरणार लवकर. हा एक एक मोठे पीसेस आपण कटिंग केलेले आहेत. बघा ह्या पूर्ण बिना रोल करता आपण ह्या अळूवड्या रेडी केलेल्या आहेत. एकदम सोपी साधी आणि नवीन पद्धत. पण ना थोड्याशा मोठ्या साईज मध्येच व्यवस्थित कटिंग करून घेतलेत. आता तुम्हाला पाहिजे तशी पण तुम्ही कटिंग करू शकता, लहान मोठी जशी हवे तशी. तर इकडे ना आता आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. बघताय तेल पण एकदम मस्त तापलंय. याच्यामध्ये आता सर्व आपण अळूवड्या घालून घेतोय. मस्त एकदम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. बघा मस्त तेलामध्ये आई इकडे आता फ्राय करून घेते ना. तेल पण भारी एकदम मस्त तापलेलं आहे. तर इकडे बघताय आपल्या अळूवड्या मस्त रेडी झालेल्या आहेत. प्लेटमध्ये ना आता काढून घेतोय. हे बघा आपल्या अळूवड्यांना केवढ्या मस्त लेयर्स आलेले आहेत. हे बघा एकदम भारी दिसत आहेत. एकदम सोप्या पद्धतीने आपण ह्या अळूवड्या रेडी केलेल्या आहेत. तर इकडे ना दुसऱ्या घालून घेतोय अजून. एकदम भारी दिसतंय ते बघा.
व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आणि पूर्ण आपल्या अळूवड्यांना ना मस्त लेअर आलेली आहे. फ्राय झालेले आहेत सर्व. आई आता काढून घेते. तर मंडळी इकडे बघताय आपल्या अळूवड्यांना एकदम मस्त रेडी झालेले आहेत. हे बघा केवढ्या भारी दिसतात. सर्व फ्राय करून घेतलेले आहेत आणि लेयर्स बघा केवढे आलेले आहेत. एकदम भारी लेयर्स आले ना. एकदम सोप्या पद्धतीमध्ये आज आपण बनवलेली आहे आणि इझी कमी वेळेत ही सर्व बनवू शकते रेसिपी ना. कमी वेळात म्हणजे होऊन जाते लवकर. आणि कोणाला पण म्हणजे सहज येऊ शकतो. तर आता टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे झालेली आहे ती. इकडे शेजवान चटणी घेतलेली आहे. आई टेस्ट करून सांगते. एक एक पीसच मोठा एकदम आहे ना. ही कशी आहे ती सांग. मस्त एकदम भारी आहे ना. कुरकुरीत आहे की नाही. कुरकुरीत पण आहे. हा एकच खाल्ली ना तरी पोट भरेल. हा आता मी पण टेस्ट करून बघतो कशा प्रकारे झालेली आहे ती. दिसायला ते एक नंबर दिसते बघा. भारी एकदम मस्त फ्राय झालेले आहेत आणि लेयर्स पण मस्त सुटलेत. जरा शेजवान चटणीमध्ये ना डिप करायचं आणि बघा एक नंबर. चला तर टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालेली आहे ती. जबरदस्त आहे. एकदम क्रिस्पी झालेली आहे आणि ना अप्रतिम टेस्ट आहे. एकदम मस्त. चटणी बरोबर ऍक्च्युली मस्त लागते. जबरदस्त क्रिस्पी झालेली आहे. तर मंडळी आज ना तुम्हाला अळूवडीची नवीन रेसिपी शेअर केलेली आहे. म्हणजे एकदम साधी सोपी आणि कोणी पण ना सहज बनवू शकतो अशी रेसिपी आहे. आणि एकदम आपण रोल करून नाही तर बिना रोल करता ही आपण अळूवडीची रेसिपी तुम्हाला शेअर केली. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटू पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.